तर या महिन्याचा बाजार ना प्रत्येक महिन्यापेक्षा जास्त झालाय। आता काय मी एक्स्ट्रा जास्त भरलंय की काय वेगळी शॉपिंग केली आहे की काय, हे सगळं मी तुम्हाला दाखवते। आता प्रत्येक महिन्यात माझा एवढा बाजार होत नाही। या महिन्यातला किराणा मालाचा जे पेमेंट केलेला आहे ते बघा किती झाले, 5241। आणि याची डेट पण तुम्ही बघाल तर डेट आहे 9/6/2026 ची डेट आहे। या महिन्यात हा बाजार आहे। तर हा बाजार माझा आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट बाजार आहे, म्हणजे हायेस्ट पेमेंट केलेला हा बाजार आहे। तर मी डीमार्टला बाजार भरते का भरते, त्याच्यामध्ये कोणत्या टिप्स वापरते, जो मी कमी पैशामध्ये माझा सगळा अख्खा किराणा मला भरते। तर चला दाखवते। तर आता काय काय भरले बघूयात। सर्वात पहिलं म्हणजे ह्या वेळेस ना, आता बाकीचा जो किराणा माल असतो ना, आपलं पोहे हे बाकीचं जे शेंगदाणे डाळी वगैरे अशा ह्या सर्व गोष्टी भरले। डाळी साखर शेंगदाणे ह्या सर्व गोष्टी भरलेत। आता साखर वगैरे ना ह्यावेळेस जास्त भरले बघा। त्यामुळे काय झालं, आता गावी 2 महिने गेले होते, त्यामुळे 2 महिन्याचा बाजार पूर्ण घरामध्ये थोडंफार होतं ते मी संपूर्णच गेले होते। तर मार्च मध्ये मी बाजार भरलेला आणि मी एप्रिलच्या साधारणतः 17-18 तारखेला गेले होते। मग तेव्हापासून मार्चच्या एंडिंग पासून ते एप्रिलच्या 17 तारखेपर्यंत ना, जे घरामध्ये होतं एक्स्ट्रा आहे ते सगळं वापरलं गेलं होतं। त्यामुळे पूर्ण खाली झालं होतं, म्हणजे काय अगदी थोड्याफार वस्तूच राहिले होते, जसं की थोडं शाबू वगैरे राहिला होता, थोडंसं वाटाणे वगैरे राहिले होते, नाहीतर ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या तेल साखर शेंगदाणे हे सगळं संपलं होतं। त्यामुळे ह्या वेळेचा बाजार थोडासा जास्त झालाय। आणि त्याचबरोबर आणखी एक्स्ट्रा काय काय भरले बघूयात। तर एक्स्ट्रा म्हणजे ना, हा फेस वॉश भरलाय, कारण माझा फेस वॉश आहे ना, तर साधारणतः मला भरपूर दिवस जातो, कारण मी जास्त फेस वॉश करत नाही। आणि तुम्हाला माहिती असेल आपल्या स्वाती स्टाईलला ना, मी जास्त होम रेमेडीज दाखवत असते, त्यामुळे मला जास्त फेस वॉश लागत नाहीये। तर साधारणतः 5 ते 6 महिने पण जातो मला एवढा हा छोटासा। तर माझा किराणा मला असतो डीमार्टला। तर बऱ्याच मैत्रिणी सुद्धा डीमार्ट ज्यांच्याजवळ पॉसिबल आहे त्या डीमार्टला भरतात, आणि ज्यांच्याकडे नाहीच आहे, म्हणजे गावच्या सारख्या ठिकाणी वगैरे अजून कुठे डीमार्ट नाही ना पोहोचलं, तर त्या किराणा मालामधून भरतात। तर इट्स ओके। पण डीमार्ट मध्ये ना बाजार भरण्याचं फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत। आता ते कसं मी तुम्हाला सांगते। फायदा असा की प्रत्येक गोष्टीवरतीला आपल्याला जी MRP असते ना, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट असतो। साधी तुम्ही एखादी साबण जरी घेतली ना, म्हणजे बघा आपल्याला साधी जर आपण ही रिन साबण आता मी वापरते, तर रिन साबण जरी घेतली ना, तर आपण दुकानात गेली तर ती 10 रुपयालाच मिळते, पण डीमार्टला ती 9 रुपये काहीतरी समथिंग अशी पडते किंवा 9 रुपयाला पडते। मग आपल्याला तिथे जर 1 डझन जरी साबणा घेतल्या तर आपल्याला एक साबण तरी त्याच्यावरती फ्री येते। त्यामुळे डीमार्टला बाजार भरण्याचा खरंच फायदा आहे। प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर तेलावरती सुद्धा डिस्काउंट आहे, आणि ते एवढं मोठं व्यापक प्रमाणात असल्यामुळे ना, कदाचित त्यांना पण परवडत असेल तेव्हाच तर ते आपल्याला अशा पद्धतीने देत आहेत। त्यामुळे जे सिटीतले लोक आहेत ना, तर ते जवळपास डीमार्टला बाजार भरतात। आता अशा पद्धतीने डीमार्टच्या बाजाराचे खूप फायदे आहेत। आता बघा, मी हे इंद्रायणी तांदूळाची जी बॅग भरते ना, तर त्याच्यावरती आपल्याला डिस्काउंट मिळतोय भरपूर। 500 रुपयाला वगैरे जर ती बॅग असेल तर साधारणतः आपल्याला 100 रुपीज किंवा 125 रुपये सुद्धा त्याच्यामध्ये 100-125 रुपयाचा आरामशीर फायदा पडतो। त्यामुळे मग अशा गोष्टी डीमार्टला घेणं खरंच परवडते। जातो एक्स्ट्रा पैसा कुठे ते पण तुम्हाला सांगते। आता बघा, जेव्हा आपल्याला शॅम्पू वगैरे घ्यायचे असतात किंवा जे आपलं कॉस्मेटिक वगैरे काय घ्यायचं असतं, तर तिथे कसं असतं, मोठे कंटेनर असतात, छोटे नसतात। छोटे म्हणजे आपण अगदी 10 रुपयाचे जर समजा क्लिनिक प्लसची बॉटल बघितली ना, तर ते तिथे नसते। मग तिथे कसं असतं की 200-250 रुपयाचे नाही, तर ते साधारणतः तुम्हाला 150-200च्या वरती शॅम्पू, कोणते शॅम्पू घ्या, ते मोठे मोठे कंटेनर असतात। त्यामुळे मग आपल्याला तिथे घ्यावं लागतं, आणि ते घेतल्यामुळे मग आपले एक्स्ट्राचे जे पैसे आहेत ना, ते गुंतून पडतात। आता बऱ्याच मैत्रिणी वाटत असेल की मग काहीतरी म्हणतील की मग त्यात काय, मग मोठा कंटेनर आला तर मग आपण त्यात मोठा कंटेनर घेतला तर मग त्यात काय आपल्या प्रोडक्ट पण जास्तच येतोय की, पण प्रोडक्ट जरी जास्त असला तरी पण आपली वापरण्याची पद्धत पण थोडीफार बदलते। तुम्ही हे ट्राय करून बघा। जेव्हा आपल्याकडे जास्त एखादं प्रोडक्ट असेल ना, तर ते वापरणं पण सुद्धा थोडं आपलं लमसम किंवा थोडंसं म्हणतो ना मोकळ्या हाताने असतं, आणि जेव्हा आपल्याकडे लिमिटेड स्टॉक असेल ना, तर मग आपण ते थोडंसं जसं पाहिजे तेवढं गरजेपुरतं वापरतो। आता मी शॅम्पू कधीच ना डीमार्ट मधून घेत नाही, काय, कारण त्याच्या ऐवजी मी असे पाऊच घेते। मग माझे क्लिनिक प्लस असू द्या, हेड अँड शोल्डर कोणते पण असू द्या, तर मी पाऊच घेते। तर पाऊच मला बऱ्या प्रमाणात पुरतात, म्हणजे 10-15 जरी पाऊच घेतले ना, तर आरामशीर महिना निघतो। आणि तसं पण मी शॅम्पू जास्त म्हणजे एकच पाऊच एका वेळेस लावते। मग हे 10-15 रुपयात होणारं काम जर आपण 200 रुपये त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून जर ठेवलं, तर मोठा कंटेनर 2 महिने जरी जात असेल तरी विचार करा, जर 15 रुपयाचा जर शॅम्पू मी महिन्याला वापरत असेल तर 2 महिन्याचं 30 रुपये, फार फार तर 50 रुपये होतील। पण ते 200-250 रुपयाची बॉटल घेऊन मला परवडत नाहीये। म्हणून मग मी अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत की जिथे पैसे वाचवता येतात किंवा जिथे मोठ्या कंटेनरचा उपयोगच नाहीये, जिथे एक्स्ट्रा घेण्याचा उपयोग नाही, मग तिथे मी घेत नाहीये। अजून पण काय होतं की डीमार्टला आपण जसं घुसतो गेल्या तर तिथं काय होतं की तिथं भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे
ज्या गोष्टींची आपल्याला जास्त गरज नसते त्या गोष्टीच लावलेल्या असतात. कारण आणि ज्या गोष्टींची आपल्याला गरज असते तर त्या गोष्टी बघा महागी असतात. मग तिथं आपण पोहोचेपर्यंत आपलं भरपूर सारं गबाळ आपण त्या आपल्या ट्रॉलीमध्ये भरलेलं असतं, हे घे ते घे ते घे ते. तर आपण डायरेक्ट जर आपल्या जिथे लागणार आहे गोष्टी तिथंच गेलो किंवा एखादी गोष्ट तसं स्टार्टिंगला बिस्किट वगैरे मांडलेलं असतात. तर आता माझ्या फॅमिलीत मी जास्त बिस्किट आणतही नाही आणि माझ्या मुलांना देतही नाहीये, त्यामुळे मग बिस्किटचा आमचा प्रश्नच उरत नाही जास्त. मग डायरेक्ट आमचं एखादं दुसरं पॅकेट वगैरे घेतलं बिस्किटचं, की जे पाहुणे वगैरे येतात किंवा कधी तर मुलांना चेंज म्हणून जर द्यायचं म्हटलं तर मग ते बिस्किट वगैरे घेतो आणि डायरेक्ट जिथे ज्या गोष्टी लागतात ना तर तिथेच जातो आम्ही आणि तिथला तो बाजार भरतो. कारण मला असं म्हणजे माझं एक बजेट ठरलेलं असतं. मी प्रत्येक महिन्याला ना माझ्या नवऱ्याकडून एक विशिष्ट अमाऊंट घेते आणि त्या अमाऊंटमध्ये माझं घर चालवण्याचा प्रयत्न करते. मग मी काय करते की मग मला माहिती असतं की मला एवढं पैसे दूधवाल्याला द्यायचे, तेवढं पैशाची भाजी आणायची, एवढं पैसे मला बाजारासाठी खर्च करायचे. मग त्याच्यावरती गेलं तर मग माझं ते सगळं गणित आहे ते बिघडतं. म्हणून मग मी काय करते की जेवढं माझ्याकडे पैसा आहे त्या हिशोबानेच बाजार करते. आता कधी कधी एखादी एक्स्ट्रा गोष्ट म्हटलं तर आता बघा हे पॅम्पर्स बाळाला घेतले. आता हे पॅम्पर्स आरामशीर 1-2 महिने 3 महिने पण जातात. म्हणजे बाळाला तर आता इशू तर मोठी झाले त्यामुळे आता तर हे जास्त लागतच नाहीयेत पॅम्पर्स. पण जर आता हेच दुकानात आपण घेतलं तर ते महाग पडतंय. एखादा 1-2 दुसरा जर पॅम्पर्स घेतला तरी तो महाग पडतो. त्याऐवजी हा बॉक्स घेतला, शिवाय ह्या बॉक्समध्ये पॅम्पर्स पण जास्त येत आहेत आणि डीमार्टमध्ये अशा मोठ्या मोठ्या गोष्टींवरती स्पेशल प्राइस पण राहते. मग हे परवडते अशा पद्धतीने. मग अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करते. आता समजा ह्या महिन्यामध्ये हा पॅम्पर्सचा बॉक्स घेतला तर पुढच्या महिन्यात मला हा घ्यावा लागत नाही. मग त्याचे जे पैसे थोडेफार उरलेले असतात आपल्या तर एखादी एक्स्ट्रा गोष्ट घेते. आता बघा मी तुम्हाला दाखवलेलं की एका व्हिडिओमध्ये मी कढई पण घेतली होती, स्टीलची कढई. म्हणजे या महिन्यात जर मला एखादी कढई घ्यायची आहे म्हणजे जे की जी गोष्ट मला थोड्याफार प्रमाणात म्हणजे लागते पण अगदीच गरजेची नाहीये, अशा वेळेस मी काय करते ह्या महिन्यात एखादी गोष्ट घेते, मग पुढच्या महिन्यात एखादी गोष्ट घेते. सगळ्याच गोष्टी या महिन्यात घेतल्या तर मग ते लोड येतो. म्हणून त्याऐवजी ना ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना तर त्याच घेते. जास्त आता काही ह्या वेळेस घेतले नाही. तरी पण ह्या वेळेचा बाजार जास्त का झालाय कारण तुम्हाला सांगते ह्यावेळेस मी शनायाला पण असं बघा हँकी वगैरे असं घेतलं होतं. हे छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या होत्या. पण शनायाला बॅग घेतली, त्याच्यासोबत अजून भरपूर सारं तिला म्हणजे जे पण लागतंय. छत्री घेतली, आता छत्री पण मी तुम्हाला दाखवते. ही छत्री पण एक्स्ट्रा घेतली. आता ही छत्री मला खरंच आवडली, कापड वगैरे चांगलं वाटलं आणि शिवाय ही 200-250 रुपयेपर्यंत छत्री आहे. थोडंसं एवढंच याचा प्रॉब्लेम आहे की ही छोट्या बॅगमध्ये वगैरे बसत नाही. पण ठीक आहे, मला कुठे जॉबला मी जात नाही त्यामुळे माझ्या हिशोबाने घेतली. मोठी असली तरी काय हरकत नाही, कमीमध्ये पडली आणि कपडा पण चांगला वाटला म्हणून मी छत्री घेतली. शनूला बॅग घेतली. अजून जे काही तिच्या स्कूलशी रिलेटेड जे काही साहित्य होतं ते थोडंफार घेतलं. त्यामुळे आमचं बजेट ह्यावेळेस थोडंसं जास्त गेलं. पण मला मग ते पुढच्या महिन्यात ऍडजस्ट करायचं. मग मी काय केलं की काही काही गोष्टी थोड्या जास्तच घेतल्यात. म्हणजे आता साखर बघा, आता साखर आम्ही प्रत्येक महिन्याला एवढी घेत नाही. साधारणतः 1 ते 1.5 किलो साखर, कारण चहा मी पित नाही आणि माझ्या मिस्टरांना आवडतो पण मी ते जास्त करून अवॉइड करते. चहा साखरेचं प्रमाण कमीच ठेवतो. गुलाबजामुन वगैरे बनवलं तर मग त्याच्यामध्ये साखर येते. तर ह्यावेळेस थोडी जास्त भरली म्हणजे पुढच्या महिन्यात कदाचित लागणार पण नाही साखर आणायला. मग आता समजा मला या महिन्याला 1 किलो साखर लागते तर मी 1.5 किलो भरले तर कधी कधी ती एका महिन्यात पण संपते, कधी कधी 2 महिने पण ती राहते तशीच साखर, 2 महिन्यापर्यंत पण जाते. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर बाजार भरला ना तर डीमार्ट खरंच स्वस्त आहे, परवडण्यासारखं आहे. अजून भरपूर काय काय गोष्टी घेतल्या होत्या ज्या की मी तुम्हाला सिलेक्टेड दाखवते. आता ह्यावेळेस मी हे चिया सीड पण घेतलंय. आता हे कशासाठी घेतलंय ह्याचा पण वापर मी तुम्हाला सांगते एखाद्या व्हिडिओमध्ये. ह्याचा नक्कीच वापर तुम्हाला दाखवणार आहे मी. त्याच्यासोबत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आता हे नमक म्हटलं तर बघा मी सैंधवचंच नमक म्हणजे सैंधव नमकच वापरते. लाल भरपूर दिवसापासून मी हे नमक वापरते आणि खरंच चांगलं वाटतं. म्हणजे की आपलं जे नमक असतं ना त्यापेक्षा हे थोडं वेगळं आहे, लालसर दिसतंय बघा, असे वापरते. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मला ह्या सनफ्लावर सीड्स आहेत ना ते जास्त आवडतात. कलिंगडच्या बिया, टरबूजाच्या बिया भाजलेल्या असतात, सनफ्लावरच्या बिया असतात. मग सगळंच एकत्र घेऊन ते खाणं पण होत नाही आणि जास्त प्रमाणात घेतलं तर आपण फक्त ते आपल्या घरामध्ये आपण व्हिडिओ वगैरे बघतो मग ते शरीरासाठी खूप चांगलं आहे वगैरे असं असतं. आपण हे घे करतो आणि कोणताच पदार्थ व्यवस्थित खात नाहीये आणि मग ते तसंच पडून राहतं आणि बघून बघूनच कधी कधी एखादा पदार्थ आपल्याला खावासंच वाटत नाही, ते सारखं डोळ्यासमोर असतं. मग त्याऐवजी मी काय कर, मला सनफ्लावरच्या बिया खरंच खूप आवडतात. मी रोज म्हणजे अगदी मला कंटाळा आला किंवा एखादं काम करायला लागले आणि बोर होते किंवा बाहेर चालले आणि त्यावेळेस मग थोडंसं सनफ्लावरच्या बिया तोंडात टाकले की मला खूप छान वाटतं आणि मला आवडत सुद्धा, टेस्टी असते. मग मी हे बाजारात भरते. आता हे जर मला महिनाभर संपले तर ठीक, नाही तर दुसऱ्या महिन्यात वापरणार असं आहे. त्याच्यानंतर ह्यावेळेस मी एक्स्ट्रा
एक्स्ट्रा म्हटलं तर काहीच नाही घेतलं. मॅगी बघा, मॅगीचे 4 पॉकेट घेतले. मॅगी जास्त मी शनायला पण देत नाही कधी, तर चेंज म्हणून तिला मला म्हणून घेतले. जास्त असं काही घेतच नाही. विस्परचं एक परवडते बघा, कारण विस्पर ना खूप महाग झाले, 50च्या आसपास वगैरे मला वाटतं काहीतरी असते विस्परचं पॉकेट. आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे आपल्याला 33+3 म्हणजे 36 पॅड्स येत आहेत. आणि याची प्राइस पण काहीतरी डिस्काउंटमध्येच होती बघा. ह्याच्यात डिस्काउंट म्हणजे 240 असं MRP दिले, पण डिस्काउंटमध्ये हे चांगलं पडतं. आणि हे पण एक पॉकेट म्हणजे भरलं ना आरामशीर 2-3 महिने काही म्हणजे आपल्याला टेन्शन राहत नाही. हे एक पॉकेट भरते. आणि मग एक्स्ट्रा काय नाही, म्हणजे एक्स्ट्रा जे पण आपले मसाले वगैरे आहेत. तर तसं पण म्हटलं, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे ना, बेकरी प्रोडक्ट्स डीमार्टमधून भरत नाहीये. डीमार्टमधून म्हणजे आम्ही जास्त भरतच नाही. बेकरी प्रोडक्ट्स घरात आणतच नाही. मैद्याचे पदार्थ जास्त खातच नाहीये. आणि त्यामुळे शनायला पण जास्त सवय लावलेली नाही. पण कधी कधी मागते, पण कधी तर ठीक आहे मग आम्ही फरसाना एक तेवढा त्याच्यातून बेकरी प्रोडक्ट्स म्हणून आणतो. आणि येताना आईस्क्रीम मस्त खातो. बाकी काही मग जास्त आणत नाहीये. आपला पैसा पण वाचतो. पण आपल्याकडे जर तेवढ्या पद्धतीचा असेल पैसा, तरी खर्च करायला कधी कधी हरकत नाही. पण नसेलच तर मग आपण उगीच दुसऱ्यांचं बघून खर्च करण्यात पण अर्थ नाही असं मला वाटतं. हे रबरचं पॉकेट पण घेतलंय, जे की शनायला स्कूलसाठी किंवा आपल्या हेअरस्टाईलसाठी पण वगैरे लागतात म्हणून हे घेतलंय. आणि ह्यावेळेस आणखी भरले म्हणजे नेल पेंट भरले एक्स्ट्रा. हे बघा, आता हे 4 नेल पेंट आहेत. ह्याच्यावरती प्राइस साधारणतः मला वाटतं एक 50 रुपयाला नेल पेंट होती, पण ही 99ला का 150 रुपयाला असं काहीतरी होतं. त्यामुळे जरा स्वस्तात पडलं म्हणून मग मी हे नेल पेंटचं पण एक घेतलं की आता लागतात. आणि ह्या खरं सांगायचं म्हणते ना, हे नेल पेंट खूप दिवस ॲज इट इज राहतात, सुकत नाहीयेत. मी मागे पण एकदा आणलं होतं आणि खूप चांगल्या प्रकारे टिकलं. म्हटलं चला आपल्या व्हिडिओला वगैरे नेहमीप्रमाणे लागत असतं, पण हे नेल पेंटचे पॉकेट घेतले. नाही तर मग बाकी नेहमीप्रमाणे गुळ वगैरे कसा असतो की गुळ हा केशर म्हणजे हा गुळ आहे ना, काळा गुळच मी भरते कायम बाजारामध्ये, जेणेकरून तो हेल्दी राहतोय जरा, म्हणून हा गुळ भरते. अजून मग काय नाही, मग तेल तर आमचं जेमिनीच असतं. याच्यात 2-3 पाऊच महिन्याला 3 लिटर जेमिनी भरते. त्यात पण मग जास्त काही हे होत नाही, म्हणजे तेवढं आम्हाला सफिशियंट होतं 3 किलो. पण मसाला भरते, सुहाणाचा मसाला भरते. कधी तर आधीमध्ये पनीर आणलं किंवा दुसऱ्या कुठल्या भाजीला किंवा शनायला एका दिवशीच्या तोंडाला नकोच, हे नको ते नको करायला लागली किंवा मग उत्तप्पामध्ये वगैरे टाकून किंवा मसाल्याची थोडी भाजी बनवली की त्यामध्ये टाकते. मग त्यामुळे पनीर मसाला हा माझ्याकडे फिक्स असतो एक. आणि हे गिफ्टचं आपलं ह्याचं गुलाबजामुनचं पॉकेट हे पण आणते, कारण आम्हाला गुलाबजामुन सर्वांनाच आवडतात आणि घरी लगेच होतात, इन्स्टंट होतात. साधारणतः 20 मिनिटामध्ये गुलाबजामुन होतात, म्हणजे प्रोसेसपासून खायला. तर त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. असंच आहे. मग बाकी काही नाही. बाकी मग आपला दुसरं काही जास्त बाजार भरलेला नाही. तर एवढा सगळा बाजार मिळून तुम्ही बघाल ना, शनायाचं हे सगळं मिळून ह्यावेळेस माझा 5000च्या थोडं वरती बाजार गेलेला आहे. कारण त्याच्यामध्ये मग मी क्लच घेतले आहेत, मला थोडेसे कानातले वगैरे घेतले, डीमार्टमधूनच भरलेत. परत मला एक टी-शर्ट पण घेतला. असा सगळा मिळून बाजार ना माझा 5000च्या वरती गेलाय. मग विचार करा, प्रत्येक महिन्याचा बाजार मी एकदम लिमिटेड भेटतो, म्हणजे 3-3.5 हजारापर्यंत, म्हणजे 4च्या आतच माझा बाजार प्रत्येक महिन्याला होतो. 5च्या वर आजपर्यंत कधीच बाजार गेला नाहीये, पण ह्यावेळेस गेला. कारण ह्यावेळेस काय झालं होतं की बाकीच्या सगळ्या वस्तू पण संपल्या होत्या, म्हणजे 2 महिन्यापासून घरात काहीच नव्हतं अशा टाईप मधला तो बाजार होता. आणि त्यात शनायाच्या पण काही वस्तू होत्या. या तर बघा, हा एवढा बाजार झालाय. आणि तुम्हाला माहितच आहे की आमचं गहू ज्वारी वगैरे गावावरूनच असते. मग तांदळाची इकडे बॅग आहे आणि जे पण लागते छोटं मोठं साहित्य तर हे डीमार्टमधून भरले. एक्स्ट्राचं साहित्य तुम्हाला कुठे दिसणार नाही. जे लागणारे वस्तू आहेत त्याच भरते मी. आणि कधीच तर म्हणजे अगदीच एखादी वस्तू लागते किंवा जेव्हा जास्त आपल्याला एखादं गोष्ट घ्यायची आहे तर ती मग मी एखाद्या महिन्यामध्ये असं जेव्हा बजेट तेवढ्या रेंजमध्ये आलं की मग मी भरून टाकते एखादी एक्स्ट्राची वस्तू. तर प्रत्येक महिन्यातच एक्स्ट्राची गोष्ट आपल्याला लागतच नाही. तर बघा, मग एवढ्या बाजाराचं मग तेवढे पैसे होऊन जातात आपल्याला. हा मला बाजार भरून ठेवायचा, डब्यामध्ये वगैरे डबे घासून ठेवलेत, धुवून छान क्लीन करून ठेवलेत. आणि तुमच्यासोबत ही छोटीशी एक गोष्ट शेअर करायची होती डीमार्टच्या शॉपिंगची, तर ती मी शेअर केली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटेन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.